अशा पद्धतीने तुम्ही सरकारी जागेचे मालक तुम्ही होऊ शकता। त्यासाठी या सर्व गोष्टी करणं महत्वाचं आहे। यामध्ये अवघड असं कुठलीही गोष्ट नाही, तुम्ही सहजासहजी या गोष्टी करू शकता। तर तुमचं घर तुमच्या नावावर 100% होणार आहे याची मी खात्री देतो। मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा पाहतो की मोठ्या शहरामध्ये अशी काही कुटुंब असतात राहण्यासाठी स्वतःचं घर नसतं, त्यांच्याकडे पैसा नसतो, त्यामुळे ते जागा खरेदी करू शकत नाहीत। ते सरकारी जागेवर घरं बांधतात किंवा पत्र्याचे शेड बांधून त्या ठिकाणी ते राहत असतात। सरकारी जागा म्हणजे ज्या जागेवर कुठल्याही प्रकारचं कुणाचे वास्तव्य नसतं किंवा शासनाचा कुठल्याही प्रकारे त्या जागेवर दावा नसतो किंवा त्या जागेवर ऍक्टिव्ह असं कुठलंही काम नसतं, तर अशा जागेवर हे लोक घरं बांधून राहतात। पण कालांतरानं काय होतं की त्या जागेवर एखादी शासकीय योजना आली किंवा एखादी शासनाची इमारत जर आली तर त्या जागेवरून ते जे लोक असतात त्या लोकांना हटवलं जातं, त्यांचं जे अतिक्रमण असतं ते अतिक्रमण काढलं जातं, कारण त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा डॉक्युमेंट त्या जागेबद्दल नसतो। भरपूर अशा मोठ्या सरकारी जागा असतात की त्या ठिकाणी 100-200 वर्ष शासनानं काही केलेलं नसतं आणि त्या ठिकाणी लोक बिनधास्तपणे घरं बांधून राहत असतात। आपण पाहतो रेल्वेच्या पटरीच्या साईडला, बस स्टँडच्या साईडला, सरकारी दवाखान्याच्या जवळ बऱ्याच ठिकाणी लोक जे उघडी जमीन असते त्या उघड्या जमिनीवर स्वतःचे पत्र्याचं शेड किंवा एखादं विटांचं घर बांधून ते राहत असतात। शासनाची जी जागा असते या जागेवर तुम्हाला जर स्वतःच्या नावची ती जागा करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी काय करायचं असा प्रश्न बऱ्याच वेळा निर्माण होतो। बऱ्याच लोकांची 50-50 वर्षापर्यंत त्या जागेवर त्यांचं घर असतं, पण त्यांच्याकडे कुठलाही कागद नसल्यामुळे ते त्या जागेचे मालक नसतात। केवळ त्यांना कोण काही विचारत नाही, सरकारी उदासीनतेमुळे कुठल्याही प्रकारचा त्यांना जाब विचारला जात नाही, त्यामुळे ते लोक तिथे राहत असतात। पण ह्या लोकांची जी घरं आहेत, म्हणजे अशा लोकांची जी घरं आहेत, ही लोक ही घरं कायदेशीर करण्यासाठी काय करायचं याच्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट तानाजी वाघमारे, आपण बघताय लीगल इन्फो MS25। मित्रांनो, व्हिडिओवर जाण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा, कारण त्यामुळे तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते माझ्यापर्यंत पोहोचेल आणि एखाद्याला जर नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर त्वरित आपण कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा, त्याच्यावर मी येणारा व्हिडिओ त्याच्यावर बनवेल। तर आता आपण मुख्य विषयाकडे वळू। मित्रांनो, एखाद्याचं घर जर सरकारी जागेवर असेल आणि त्या जागेची कुठलीही कागदपत्र नसतील तर ते घर अधिकृत करण्यासाठी किंवा त्या जागेला स्वतःच्या मालकी हक्कानं नोंद करण्यासाठी कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत याविषयी आज आपण बोलणार आहोत। मित्रांनो, आपण पाहतो की या ठिकाणी 50-50 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष, 30 वर्ष, 20 वर्ष बरीच लोक त्या ठिकाणी घर बांधून राहत असतात, परंतु त्यांच्या नावावरती घर नसतं, केवळ रिकामी जागा आहे म्हणून त्या ठिकाणी घर बांधलेलं असतं आणि कालांतराने तिथं शासनाची काही योजना जर आली तर तिथं अतिक्रमण यांचं उठवलं जातं। त्या पोझिशनच्या आधारे ते घराचे मालक होऊ शकतात। त्यासाठी कुठल्या गोष्टींची गरज आहे, कुठल्या डॉक्युमेंटची गरज आहे, तर त्याच्यापैकी पहिलं डॉक्युमेंट जे आहे तर सुरुवातीला आपण ज्या ठिकाणी राहता, ज्या सरकारी जागेवर राहता त्या सरकारी जागेवर तुम्ही तुमच्या घरामध्ये लाईट घ्या, त्यासाठी एक MSEB कडे रीतसर अर्ज द्या किंवा तुमच्या भागामध्ये जी कुठली इलेक्ट्रिसिटी कंपनी असेल, मुंबईमध्ये बऱ्याच कंपन्या आहेत, पुण्यामध्ये बऱ्याच कंपन्या आहेत, तर त्या इलेक्ट्रिसिटी प्रोव्हायडर कंपनी जी आहे त्या कंपनीकडे तुम्ही इलेक्ट्रिसिटीची मागणी करा। त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन दिलं जाईल, त्याचबरोबर तुम्हाला ते लाईट बिल चालू होईल आणि ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी कनेक्शन मागता त्यावेळेस त्यामध्ये तुमचं नाव, तुम्ही कुठं राहता, कुठला एरिया याबद्दलची माहिती त्या लाईट बिलवर असते। तर अशा पद्धतीने आपण पहिला जो डॉक्युमेंट आहे तो इलेक्ट्रिसिटी कनेक्शन मागून आपण पहिला डॉक्युमेंट बनवू शकता। त्याच्यावरून काय होईल की तुम्ही किती दिवसापासून राहता त्यावेळेस पासूनचं लाईट बिल जपून ठेवावं, त्यामुळे तुम्ही किती दिवसापासून त्या ठिकाणी राहता याबद्दलची माहिती आपल्याला लक्षात येते। तसंच त्याबरोबर आपल्याला आपला एव्हिडन्स म्हणून आपण त्या जागेचे मालक आहेत त्याचा एव्हिडन्स म्हणून हे आपण त्याचा वापर करू शकतो।
त्याचबरोबर दुसरी गोष्ट जी आहे, तुम्ही जर नगरपालिका हद्दीमध्ये राहत असाल, महानगरपालिका हद्दीमध्ये राहत असाल, तर नळ कनेक्शनची मागणी करा. नळ कनेक्शनची मागणी केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला पाणी पुरवठ्याचं नळ कनेक्शन दिलं जाईल आणि त्या ठिकाणी तुमच्याकडून ठराविक अशी डॉक्युमेंट भरून घेतली जाते. तुमच्याकडून आधार कार्ड घेतलं जाईल, तुमच्याकडून स्टॅम्प घेतला जाईल, तुमच्याकडून काही अनामत रक्कमही घेतली जाईल आणि काही वेळेस ऍफिडेव्हिट पण घेतलं जाईल. या सगळ्या गोष्टीबरोबर तुमचा अर्ज असणं आवश्यक आहे. ही झाली दुसरी गोष्ट. पहिलं इलेक्ट्रिसिटी बिल, दुसरं नळ कनेक्शनचं बिल. तुम्हाला त्यानंतर वर्षानुवर्ष पाणीपट्टी तुमच्याकडं नगरपालिका मागणार आहे. त्याच्या तुम्ही पाणीपट्टी अवश्य भरा, त्याच्या तुम्हाला पावत्या मिळतील आणि ह्याच्या आधारे आपण आपला एक दुसरा स्ट्रॉंग असा पुरावा आपला त्या पोझिशन आहे, त्या पोझिशनचा आपण बनवू शकता. ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर तुम्ही तिसरा पुरावा तयार करण्यासाठी तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये राहता त्या क्षेत्रामध्ये नगरपालिकेमध्ये असाल तर नगरपालिकेच्या सीईओ कडं, त्याचबरोबर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये राहत असाल तर ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक आणि सरपंचाकडं एक अर्ज करा की बाबा मी या जागेवर 15-20 वर्षापासून राहतोय आणि आजही माझ्या नावावर जागा नाही, पण माझ्या नावावर लाईट बिल आहे, नळ कनेक्शन आहे, लाईटचं लाईट बिल भरतो मी, पाणी पुरवठ्याचं जे बिल आहे ते पाणी पुरवठ्याचं बिल भरतो. त्यामुळं मी 15-20 वर्षापासून त्या जागेवर राहतोय आणि त्याच्या आधारे मला ती जागा माझ्या नावावर करून देण्यात यावी. सोबत तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत, लाईटचं बिल आणि नळपट्टी, ह्याची जी बिल आहेत ते तुम्ही सपोर्टिंग त्या अर्जाला जोडा आणि तो अर्ज तुमच्या नगरपालिकेमध्ये आणि ग्रामपंचायतमध्ये देऊ शकता. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये राहता त्या क्षेत्रामध्ये त्या कार्यालयामध्ये तुम्ही तो अर्ज द्यायचा आहे. त्यानंतर काही दिवसांनी त्या ऑफिसमध्ये नगरपालिका जर असेल, नगरपालिकेची मासिक सभा असते, ग्रामपंचायत असेल तर तिथं ग्रामसभा असते. त्या महिन्यातून एखादी जी सभा असते त्या सभेमध्ये तुमच्या अर्जाचा विचार केला जाईल. त्या ग्रामसभेमध्ये तो विषय चर्चेला घेतला जाईल. त्याच्यावर जो काय निर्णय व्हायचा तो होऊ द्या. त्या ठिकाणी तुमचे एक रेकॉर्ड तयार होईल की बाबा XYZ व्यक्तीनं तो ज्या जागेत राहतो त्या जागेमध्ये त्याचं मालकी हक्कामध्ये नाव लागावं याबद्दलचा अर्ज आपल्याकडे दिलेला आहे आणि तो अर्ज त्या ग्रामसभा किंवा नगरपालिकेची जी सभा असते, मासिक सभा, त्या मासिक सभेमध्ये चर्चेला जाईल आणि त्या ठिकाणी तुमची नोंद होईल. त्यानंतर त्या सभेमध्ये काय झालं याच्याबद्दलचा वृत्तांत जाणून घेण्यासाठी तुम्ही त्या मासिक सभेच्या किंवा ग्रामसभेच्या ज्या नकला आहेत प्रोसिडिंगच्या, त्या प्रोसिडिंगच्या नकला तुम्ही मागवून घ्या आणि काही दिवसानंतर त्या प्रोसिडिंगच्या नकलेसह पुन्हा तुम्ही तुमच्या नगरपालिका किंवा ग्रामपंचायतकडं तो अर्ज रिपीट करा. त्यामुळे काय होईल की नगरपालिका किंवा ग्रामपंचायत या ठिकाणी ज्या सभा घेतल्या जातात, मासिक सभा, त्यामध्ये तुमचा पुन्हा विषय चर्चेला जाईल. यानंतरही तुमचं जर नाव त्या ग्रामपंचायतच्या रेकॉर्डला किंवा नगरपालिकेच्या रेकॉर्डला घेतलं नाही, म्हणजे नगरपालिकेचा 8चा उतारा त्याला जर तुमचं नाव घेतलं नाही तर त्याबद्दल पुन्हा जर तुम्ही अर्ज केला तर मला खात्री तुमचं 90% नाव तुमच्या मिळकतीला लागलं जाईल. तुमच्या जागेला घर नंबर पडेल, अनुक्रमांक पडेल, तुमचं क्षेत्रफळ त्या ठिकाणी मोजलं जाईल आणि तुमच्याकडून घरपट्टी घ्यायला चालू होईल. ज्यावेळेस तुम्हाला घरपट्टी येईल मित्रांनो, त्यावेळेस तुम्ही घरपट्टी ती अवश्य भरा, रेग्युलरली भरत जावा. कारण त्यामुळे काय होईल की तुमच्याकडे आणखी एक नवीन पुरावा, तुम्ही त्या जागेमध्ये राहता त्याच्याबद्दलचा एक स्ट्रॉंग पुरावा तयार होईल. आणि यदा कदाचित तुमचं जर नाव त्या नगरपालिकेच्या किंवा ग्रामपंचायतच्या 8ला जर नाव जर नाही लागलं आणि तुम्ही त्या जागेवर साधारणतः 12 वर्षापेक्षा जास्त कालावधी जर राहत असाल, जर यदा कदाचित जर नाव तुमचं त्या रेकॉर्ड लागलेलं नसेल तर तुमच्या जवळचे जे कोर्ट आहे, दिवाणी न्यायालय, त्या दिवाणी न्यायालयामध्ये तुम्ही ऍडव्हर्स पोझिशनचा दावा दाखल करू शकता आणि त्या दाव्याला सपोर्टिंग तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत, MSCBचा
लाईट बिल, नळपट्टीची पावत्या, घरपट्टीच्या पावत्या, त्याचबरोबर प्रोसिडिंगच्या नकला, ही सर्व डॉक्युमेंट किंवा यापेक्षा जर काही आणखी वेगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील तर ती सगळी डॉक्युमेंट्स त्या दाव्याबरोबर तुम्ही दाखल करा, ज्या आधारे ऑटोमॅटिकली असं सिद्ध होईल की तुम्ही या जागेवर साधारणतः 15 ते 20 वर्षापासून राहताय आणि तुमची जी कब्जेवाट आहे ती शांततामय अशी कब्जेवाट आहे. त्या ठिकाणी तुम्हाला आजपर्यंत कुणीही अडथळा केलेला नाही आणि त्या आधारे आम्हाला आमची जी जागा आहे ती जागा, त्या जागेचे मालक आम्ही असल्याचे आम्हाला घोषित करून मिळावं आणि आम्ही त्या जागेचे मालक व्हावेत, अशा पद्धतीचा दावा तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये दाखल करू शकता. त्या दाव्यामध्ये तुम्ही तुमचे जे शेजारी आहेत, चारी बाजूला राहणारे लोक, त्यांच्याही रेकॉर्डला तुमच्या नावाची नोंद घेतली जाणार आहे. कारण त्यांचा शेजारी जो असतो तो शेजारी त्या 8च्या नकलेवर त्याचा उल्लेख असतो. पूर्वेला कोण, पश्चिमेला कोण, दक्षिणेला कोण, उत्तरेला कोण, अशी 4 बाजूची जी लोक असतात त्यांची नावं त्या रेकॉर्डला जात असतात. तसं तुमचंही नाव जाणार आहे, त्याच्या पण नकला काढा आणि त्याही कोर्टात दाखल करा. या सर्व गोष्टी केल्यानंतर मित्रांनो मला 100% खात्री आहे की तुमचं जे नाव आहे, तुमचं नाव ग्रामपंचायत मिळकतीला लागेल, तुम्ही शहरात राहत असलात नगरपालिकेच्या मिळकतीला लागेल आणि तुम्ही त्या सरकारी जागेवर ऍडव्हर्स पोझेशनच्या आधारे मालक होऊ शकता. मित्रांनो अशा पद्धतीची ही ऍडव्हर्स पोझेशन आधारे सरकारी जागेवर तुम्ही तुमच्या घराची नोंद करू शकता. आणि एकदा का कोर्टानं अशा प्रकारची घोषणा केली की तुम्हाला कुठलंही शासन किंवा कुठलंही सरकार जे आहे तुम्हाला डिस्पोजेस करणार नाही, त्या जागेवरून हाकलून देणार नाही. जर अशी वेळ आली तर तुमच्याकडे तुमच्या कोर्टाचा निकाल असणार आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे आता मी सांगितलं ते डॉक्युमेंट्स असणार आहेत. या सगळ्या डॉक्युमेंटच्या आधारे तुम्ही स्ट्रॉंगली त्या जागेचे मालक म्हणून घोषित होणार आहेत. त्याबरोबर तुमचा जो आसपासचा सराउंडिंग एरिया आहे तुमच्या घराचा, त्या घराची लोक तुम्हाला ओळखत असतात आणि त्यांचाही तुम्ही पुरावा म्हणून कोर्टासमोर मांडू शकता किंवा नगरपालिकेच्या लोकांसमोर तुम्ही त्यांचे कारण मांडू शकता. अशा पद्धतीने तुम्ही त्या जागेचे, सरकारी जागेचे मालक तुम्ही होऊ शकता. त्यासाठी या सर्व गोष्टी करणं महत्वाचं आहे. यामध्ये अवघड असं कुठलीही गोष्ट नाही, तुम्ही सहजासहजी या गोष्टी करू शकता. त्यामुळं तुम्हाला जर सरकारी जागेचे मालक व्हायचे असेल, तुम्ही सरकारी जागेमध्ये राहत असाल तर तुमचं घर तुमच्या नावावर 100% होणार आहे याची मी खात्री देतो. मित्रांनो हा होता तुम्ही सरकारी जागेचे मालक कसे व्हायचं याबद्दलचा व्हिडिओ होता. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हा जो व्हिडिओ आहे शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.